तर या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार असा विश्वास पंकजा मुंडे या वक्त करत होत्या। पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमधील रामी हॉटेल ग्रुपवरती आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे। रामी हॉटेल ग्रुपच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने आता छापेमारी केली असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 30हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। रामी हॉटेल ग्रुपचे राज शेट्टी आणि इतरांवरही छापे टाकण्यात आले। आज पहाटेपासूनच सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती। करचोरी प्रकरणात आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। इन्कम टॅक्सने रामी हॉटेल ग्रुपवरती छापेमारी करायला सुरुवात केलेली आहे आणि पहाटेपासून इन्कम टॅक्सची टीम ही रामी हॉटेल ग्रुपमध्ये पोहोचली असून मुंबईतली जी वेगवेगळी हॉटेल्स आहेत तिथं छापेमारी सुरू असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। आपण पाहतो की दादरमधलं रामी हॉटेल या हॉटेलच्या बाहेर सध्या पोलीस सुद्धा तैनात आहेत आणि इन्कम टॅक्सचं पथक हे पहाटेच या हॉटेलमध्ये पोहोचल्याची माहिती मिळते। याचबरोबर रामी हॉटेलची जी वेगवेगळी आस्थापना आहेत किंवा जी कार्यालय आहेत त्या कार्यालयावरती सुद्धा सर्च ऑपरेशन इन्कम टॅक्स ग्रुपकडनं केलं जात आहे। त्याचबरोबर रामी ग्रुपचे जे सर्व आहेत राज शेट्टी त्यांच्यावरती सुद्धा इन्कम टॅक्सची छापेमारी सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। दादरमधल्या स्वामीनारायणच्या अगदी शेजारी रामी हॉटेल हे मोठं नामवंत हॉटेल आणि इथे ही छापेमारी जी आहे ती इन्कम टॅक्स ग्रुपकडून केली जाते आणि सकाळपासून ही छापेमारी सुरू असल्यापासून पोलिसांचं पथक सुद्धा आतमध्ये तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईत जवळपास 30पेक्षा अधिक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन इन्कम टॅक्स ग्रुपकडनं केलं जातं आणि या सगळ्या छापेमारीमध्ये नेमकं काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आयकर विभागाची छापेमारी जेव्हा होते तेव्हा करचोरी केल्याच्या प्रकरणामध्ये ही छापेमारी केली जाते आणि रामी हॉटेल ग्रुपवरती सकाळपासून मुंबईतल्या 30पेक्षा अधिक ठिकाणी ही छापेमारी केली जाते। त्यामुळे या छापेमारीमध्ये काय निष्पन्न होणार किंवा काय नेमकं आढळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळपासून आयकर विभागाचं पथक रामी हॉटेलमध्ये पोहोचलेलं आहे आणि तिथे सकाळपासूनच सर्च ऑपरेशन केल्याची माहिती मिळते आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा रामी हॉटेलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन सुदेश सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। तिकडे बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना एका युवकाला पकडलंय। शासकीय तांत्रिक विद्यालय मतदान केंद्रावरती गोंधळ झालाय। बोगस मतदान करणाऱ्या युवकाला चोप देत पिटाळलंय। तर आपण पाहतोय बोगस मतदान करताना या युवकाला पकडलेला आहे। बुलडाण्यामध्ये ही संपूर्ण घटना घडली आणि त्यानंतर या युवकाला चोपही देण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे जामखेडमध्ये भाजपने गुंडांच्या घरात उमेदवारी दिली असं रोहित पवार म्हणाले। जामखेडमध्ये दहशतीचं वातावरण आहे असा आरोप रोहित पवार यांचा आहे। भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचा रोहित पवार यांनी आरोप केलाय। आमदार रोहित पवार आहेत। काय सगळ्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे, काय एकंदरीत वातावरण? लोकांचा प्रतिसाद नक्कीच आहे। आता मी माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भाजपने उमेदवारी कोणाच्या घरात दिली तर बऱ्यापैकी गुंडांच्या घरात दिलेली आहे, सावकारांच्या घरात दिलेली आहे, मटका खेळणाऱ्याच्या घरात दिलेली आहे। त्यामुळे काही प्रमाणात दहशत या भागामध्ये नक्कीच आहे, पण लोक योग्य तो निर्णय घेतील। माझ्या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदे गटाकडनं एका मताला 5-5 हजार रुपये तिथं वाटले गेले। आता एवढा मोठा पैसा जर वाटला जात असेल त्याच्यावर जर इलेक्शन खेळलं जात असेल तर मग हे योग्य नाही। कॅमेरा क्रमांक 19 TV9 मराठी, जामखेड।